आणि यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना समोर आलेली आहे। मालकी एकाची, जबरदस्ती मात्र दुसऱ्याची। हा मोठा वाद आहे जमिनीचा। अनेकदा या संदर्भात तक्रारी सुद्धा करण्यात आलेल्या होत्या, मात्र म्हणावी तशी दखलच कुणीच घेतली नाही असं स्पष्ट झालेलं आहे। बरं, या सगळ्यामागे मोठं स्थानिक नेत्यांचं राजकीय पाठबळ असल्याची सुद्धा तितकीच जोरदार चर्चा आहे। शेवटी ज्याची मालकी आहे त्याच्या घरातल्या एकाची हत्या झाली आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली। नेमका हा संपूर्ण वाद काय समजून घेऊयात। विरोध करायला गेला अन जीव गमावला। जमिनीचा राग, मंडळाचा वाद, सपासप वार। स्तंभ पूजनाचे निमित्त थेट हत्येपर्यंत पोहोचले गुंड। गणरायाच्या आगमनाची राज्यात जोरदार तयारी सुरू आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागलाय। जागेचा वाद सुरू असताना याच जागेच्या मालकाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या N6 भागातील संभाजी कॉलनीत ही घटना घडली आहे। रमेश पाडसवान यांनी सिडकोचा प्लॉट खरेदी केला। गणेश मंडळाचा उत्सव त्यांच्या याच प्लॉटवर साजरा केला जातो। या गणेश मंडळाचा अध्यक्ष ज्ञानेश्वर निमोने हा आहे। पाडसवान यांना त्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी निमोने कुटुंबीय नेहमी खोडा घालायचे। त्यांनी त्याच प्लॉटवर मंडळाचे ढोल ठेवण्यासाठी शेड टाकले होते। सिडकोकडे अतिक्रमणाची रितसर तक्रार केल्यावर एप्रिल महिन्यात त्यांनी हे अतिक्रमण हटवलं होतं। त्यानंतर 15 ते 20 दिवसांपूर्वी त्यानं पुन्हा त्याच ठिकाणी ढोल आणून ठेवले। त्यातून पाडसवान आणि निमोने कुटुंबात वाद झाला। गणेशोत्सव जवळ येत असल्यानं त्यांच्यातला वाद वाढत होता। पाडसवान कुटुंबानं बांधकामासाठी आणलेलं साहित्य त्या ठिकाणी पडलेलं होतं। मात्र साहित्य बाजूला करून घ्या, आम्हाला तिथे कार्यक्रम करायचा आहे असं सांगत निमोने त्यांच्यावर दबाव टाकायचा। निमोने कुटुंबांचे राजकीय तगडे संबंध आणि त्यातून वाढलेल्या दादागिरीनंतर त्यांनी पाडसवान कुटुंबावर हल्ला केला। कालची पण जी घटना घडली ती पूर्ण प्लॅनिंग करून केलेली होती। त्यांनी चाकू वगैरे ऑलरेडी आणून ठेवले होते। माझ्या समोर माझ्या नवऱ्याला चाकू घातला त्यांनी। माझा नवरा त्यांची कंप्लेंट अगोदर भी खूप वेळेस केली होती, लगेच खूप वेळ, पण कोणीच तिच्या बाईला चाकू आणून दिले तिच्या मुलाला आणि म्हणे तोंड दाब, डोळे दाब आणि एकाला घाल मध्ये टोळीमध्ये घेतला, त्यांना खाली दाबला, त्याला 16 चाकूचे वार मारले। त्याच्या पाठीवर 16 चाकूची वार आहे। त्यांच्या इथं किडनीला जखम झाली, ते जागीच जाता जाताच गेले, ते हॉस्पिटलमध्ये बी पोहोचले नव्हते। घरासमोरील सिडकोच्या अतिरिक्त जागेवर कब्जा मिळवण्यासाठी राजकीय पाठबळ असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या कुटुंबानं निष्पाप पाडसवान यांच्या कुटुंबावर हल्ला केला। यात रमेश पाडसवान यांचा मुलगा प्रमोद यांचा रुग्णालयात नेईपर्यंत मृत्यू झाला, तर त्यांचे वडील रमेश पाडसवान, नातू, आजोबा, आजी गंभीर जखमी झाले। यानंतर पाडसवान यांच्या नातेवाईकांनी या प्रकरणी संताप व्यक्त करत आंदोलनं केली। पाडसवान आणि निमोने यांच्या 2 वर्षांपासून या जमिनीवरून वाद सुरू आहे। पाडसवान यांनी अनेकदा तक्रार देखील दिली, पण तात्पुरत्या कारवाईशिवाय कोणताही ठोस उपाय प्रशासनानं केला नाही। शिवाय राजकीय पाठबळामुळेच निमोने कुटुंबियांची मजल इथवर पोहोचली। वेळीच कारवाई झाली असती तर प्रमोद पाडसवान यांचा नाहक बळी गेला नसता। मोहसिन शेखसह सुमित पवार, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर।